उद्या आहे गुढीपाडवा, तर आज बघा आपण राजभोग श्रीखंड बघतो आहे. घरच्या घरी कसं तयार करू शकतो. बाहेरचं भिसळ केलेलं श्रीखंड आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तयार होणारं श्रीखंड कसं तयार करू शकतो. तर चला आपण पटकन बघूया. तर इकडे बघा मी 1 लिटरनं दूध गरम करून त्याचं दही तयार करून ते मी असं कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. 2 असं मी हे तयार केलेलं आहे 1-1 लिटरचं. तर आज बघा मी 2 श्रीखंड करणार आहे, पण हा व्हिडिओ एकच रेसिपीचा आहे. तर बघा आता मी चक्का आहे ना चाळणीवर काढून घेतलेला आहे. खाली एक भांडं घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत भरपूर. तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, कारण राजभोग श्रीखंड असल्यामुळे भरपूर ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकायचे. तर बघा असं मी ज्या व्हिडिओमध्ये दाखवते ना तसंच सेम करायचं आहे. चाळणीच्या चमच्याच्या साहाय्याने बघा चाळणीवर ते चांगलं असं आपल्याला ते मॅश करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा मी 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1 वाटीभर ना पिठी साखर घेतलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला किती गोड कमी गोड लागतं ते. तर बघा आता मी तुमच्याशी बोलता बोलता चाळणीतून मी सगळं ते काढलेलं आहे चांगलं असं आहे बघा. आणि असं केल्याने आहे ना ते जास्त आपल्याला चमच्यानी घोटायला लागत नाही, घाटायला लागत नाही. हे बघा चाळणीमधून एकदम ते स्मूथ एकदम क्रीमी श्रीखंड तयार होतो. चक्का छान असं त्याच्यातून येतो बाहेर. आणि हे बघा आता ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत भरपूर. आता माझ्याकडे केसर नव्हतं, मी केसर आणायला विसरलेली, तर माझ्याकडे खायचा रंग होता, तोच मी गरम दुधामध्ये मिक्स करून तो मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि खलबत्त्यामध्ये कुटून बघा वेलची पावडर घेतलेले आहे. व्यवस्थित चांगले मिक्स करून आपलं मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे. किती सोपं आहे ना श्रीखंड करणं. मग तुम्ही ह्याच प्रकारे वेगवेगळ्या फ्लेवरचं तुम्ही श्रीखंड करू शकता. आणि आता बघा सर्व करून मी वरती भरपूर असे ड्रायफ्रूट्स त्याच्यावर सर्व केलेले आहेत. कशी वाटली रेसिपी? एकदम झटपट राजभोग श्रीखंड. तर उद्या हा श्रीखंड करा आणि मला कमेंट करा. रेसिपी जरा तरी आवडली तर प्लीज लाईक करा. थँक्यू.